तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेले आहे आणि माझा आवाज इग्नोर करा बिकॉज थोडंसं घसा खराब आहे माझा. मी 2 दिवसापासून ब्लॉग का नाही केला बिकॉज माझा पूर्ण घसा खराब झाला होता. मला बोलतासुद्धा येत नव्हतं आणि मी थोडीशी आजारी होती. पण आता थोडं बरं वाटतंय म्हणून मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आले. तर मंडळी, मी चालले आहे बाहेर आणि आता मी गाडीत आले होते. तर गाडी लिटरली एवढी तापली म्हणजे उन्हाने, एवढं डेंजर ऊन आहे तर विचारता सोय नाही. मला 2 सेकंद पण म्हणजे असं गाडी मी उघडली आणि डायरेक्ट गरम वाफ आली. बापरे, म्हणजे एवढं डेंजर ऊन आहे नाशिकमध्ये. तर एनिवेज, तर मी आता कुठे चालले? तर मी कुठेच चालले नाही. मला खूप बोर होत होतं घरात. मी लिटरली 2 दिवसापासून घरातच होते. त्यामुळे विचार केला थोडंसं बाहेर भटकून येऊया आपण, म्हणजे थोडंसं स्ट्रेस वगैरे कमी होईल, डोक्याचं टेन्शन कमी होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी का मला घरात खूप कंटाळा आला होता. तर त्यामुळे आता मी चालले आहे बाहेर, कुठेतरी निवांत प्लेसवर बसेल, जरा वेळ स्वतःबद्दल थोडासा विचार करेल. तर मंडळी, मी चालले आहे अशा प्लेसवर जी की मला फार आवडते, खूप म्हणजे एकदम जास्त आवडते. आणि मला असं कधी काय झालंच, खूप टेन्शन आलं किंवा काय झालं तर मग मी तिथेच जाते. कारण काय, तिथे एवढं पीसफुल फील होतं का विचारताच सोय नाही. तर आज मी तुम्हाला तेही दाखवणार आहे का मी माझं एकदम डोकं शांत करायला कुठे जात असते. आणि आता मी थांबले होते मध्ये, तर मी आपलं नॉर्मल फ्रुटी वगैरे असं घेतलं आहे बिकॉज जर का आपल्याला एकटं थांबायचं असेल तर मग थोडंसं खायला तर लागतंच. तर मग मी ते पण घेतलं आणि आता मी चालले आहे. बिकॉज घरी पण जेवायचं आहे आणि मग आजी परत ओरडेल वगैरे, मम्मी ओरडेल का बाहेरून खाऊन आली. तर डॉक्टरांनी मला ऑलरेडी सांगितलं आहे का बाहेरचं वगैरे खायचं नाही. तर गाईज, मी आता आलेले आहे माझ्या पीसफुल प्लेसवर आणि मॅक्झिमम 5 ते 10 मिनटं ऑलमोस्ट झालेले आहेत. मी असेच शांत बसले होते. तर आता मी तुम्हाला पण दाखवते की मी कुठे नेमके आले. एवढी शांतता आणि सगळ्या गोष्टी आहेत. मला खरंच खूप आवडतं असं शांत ठिकाणी बसायला. तर बघूया, एन्जॉय करूया आपले कुरकुरे आणि त्यानंतर मग जाऊया घरी. तर मंडळी, मी इथे 2 तास होते आणि आता मी घरी चाललेले आहे बिकॉज घरी जाऊन पण मला रील्स वगैरे शूट करायचे. आणि त्यानंतर मग बघूया काय. पहिले तर फर्स्ट ऑफ ऑल मी जेवण करणार आहे आणि त्यानंतर मग रील्स वगैरे शूट करणार आहे. तर गाईज, मी घरी आले आणि त्यानंतर मस्त जेवण वगैरे केलं. आणि आज स्पेशल जेवणामध्ये होतं पायांचं कालवण, जे की मला फारसं नाही आवडत पण छान लागतं कधीतरी खाल्लं तर मग पायाचं कालवण खाल्लं. आणि आता घरातले सगळे जेवता आहेत. मग मी 5 to 10 मिनिट्स थोडंसं जेवण जिरूपर्यंत थांबणार आहे आणि त्यानंतर मग मी आपलं मेकअप वगैरे करायला चालू करेल. तर मंडळी, माझे 20 मिनिट्स झालेले आहेत आणि मी रील स्क्रोल करता करता अशी झोप येत होती जेवण झाल्यानंतर का विचारताच सोय नाही. पण मला झोपायचं नाही, मला रील शूट करायचे. तर मी आता रील्स शूट करणार आहे आणि आता मी मेकअप करते आणि मग माझा फायनल लुक झाला का मी तुम्हाला नक्कीच दाखवते. तर मंडळी, मी आता रील्स वगैरे काढलेले आहेत आणि ॲक्च्युली मला नंतर लक्षात आलं का आपण यूट्यूबचा ब्लॉग पण आपला चालू होता तर त्याच्यावर आपण आउटफिटच नाही दाखवलं. आणि सगळं रील्स वगैरे काढून झाल्यानंतर मी साडी वगैरे माझं आउटफिट रिमूव्ह केल्यानंतर माझ्या लक्षात आलं
की आपण यूट्यूबचा ब्लॉग चालू होता तर त्याच्यावर आपण काही दाखवलंच नाही. तर एनिवेज तर जे जे लोकांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे, जे जे लोक माझे व्हिडिओ वॉच करतायत, तर त्यांनी इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही व्हिडिओज माझे बघू शकता आणि तिथे पण मला फॉलो करू शकता. मंडळी, दुसरी गोष्ट अशी की मी या व्हिडिओच्या खाली तुम्हाला माझं इंस्टाग्रामची लिंक देईल. तिथे जाऊन तुम्ही माझे सगळे रील्स आणि माझ्या पेजला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला माझे रोजचे जे काही अपडेट्स असतील तर ते तुम्हाला डायरेक्ट इंस्टाग्रामवरच भेटतील. मी काय रोजचे स्टोरीज वगैरे लावते, काय काय ते जी माझी रोजची ॲक्टिव्हिटीज आहे ती तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटेल. तर स्टे ट्यून. तर गाईज, मी तुम्हाला एक लाईव्ह टेस्टिंग करून दाखवणार आहे. हा जो मेकअप आहे तर मी घेताना वॉटरप्रूफ्स घेतला होता ॲक्च्युली. तर आता आपण टेस्ट करूया याला का हा खरंच वॉटरप्रूफ आहे का नाही. आता मी माझं फेस वॉश करणार आहे नॉर्मल पाण्याने, आणि तर हा जर का मेकअप निघाला तर मग आपण समजूया हा मेकअप वॉटरप्रूफ नाही आहे. आणि जर का नाही निघाला तर ॲक्च्युअली मला खरे चांगले प्रोडक्ट्स भेटलेले आहेत असं माझ्या मनाला समाधान वाटेल. तर बघूया आपण. तर मी लाईव्ह टेस्ट करते आहे. तर मेकअप तर काय निघालेला नाही. आता नॉर्मल आपल्या कपड्याने पुसून बघते तर निघतोय का नाही. इवन आयलायनर सुद्धा माझं इकडच्या इकडे झालेलं नाही आहे, म्हणजे इट्स नाईस. फक्त थोडीशी लिपस्टिक गेली आहे, पण ती लिपस्टिक मी घेतलेलीच नव्हती. ॲक्च्युली ती लिपस्टिक मी झुडिओमधून आणली होती म्हणून ती गेलेली आहे. बट मेकअप स्टील देअर. आणि 10,000चं बेनिफिट झालेलं आहे फायनली. तर मी आता फटाफट माझा मेकअप सोपनी आणि आपलं क्लिन्झिंगने पहिले क्लीन करते आणि त्यानंतर मग सोपनी माझा चेहरा पूर्ण धुवून घेते. तर स्टे ट्यून. तर गाईज, मी नंतर झोपून गेले. काय माहिती कशी काय झोप लागली, काय झालं ते. तर त्यानंतर मम्मीने उठवलं. आता तर डायरेक्ट जेवायलाच बसवणार आहे मम्मी. आणि माझं तर काय मूड नाही आहे जेवायचा वगैरे. मी ॲक्च्युली बर्गर ऑर्डर करणार होते, पण खूप लेट झालं आणि मम्मी पण ओरडेल म्हणून मी काय बर्गर वगैरे ऑर्डर केला नाही. आणि आता रिसेंटली मी सगळी एडिटिंग वगैरे चालू केली होती, रील्स वगैरे आणि ब्लॉग्सची सुद्धा. मला दोन्हीही एडिटिंग करायचे आहे. प्रेशर खूप झालेलं आहे. असं वाटतं का फक्त ब्लॉगची एडिटिंग करा आणि रील्सची नंतर. तर रिसेंटली मी एक रील पोस्ट केलेला आहे, तर माझ्या फटाफट जाऊन इंस्टाग्रामवर चेक करा का रील कसं झालं आहे आणि त्याच्यावर मला लाईक करा, फॉलो करा, म्हणजे माझे रोजचे अपडेट तुम्हाला येत राहतात. तो काल का फोटो काढणार आजी तुमचे फोटो काढले. व्हायला लागलं तर होईल व्हायरस. आजीला आता या वयात व्हायरल व्हायचं. तर आता आजीला या वयात व्हायरल व्हायचं. आता आमची आजी व्हायरल होणार आहे बिकॉज आजी नाचून आलेली आहे. आमच्या इथे कार्यक्रम चालला होता भीम जयंतीचा, तर आजी तिकडे स्टेजवर नाचून आलेली आहे. आजी मध्ये थोडीशी बडबड करते, आजीला ऐकायला येत नाही. आजी नाचून दाखव परत. माझ्या भीमानं सांगितलं कसं होईन गाव दिलं, माझ्या आजीनं शिकवलं कसं भीमाचं राजनं, माझ्या आजीनं शिकवलं कसं भीमाचं गाजनं. कमेंट्स करून नक्की सांगा आजी कशी नाचते ते आमची. कसं भीमा. तर गाईज, हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. आय होप तुम्हाला हा ब्लॉग माझा आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.